पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण या मार्गेच गेला पाहिजे. लोकप्रतिनिधींची ठाम भूमिका. घारगाव नांदूर येथे जन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याच्या उद्देशाने या मार्गात येणाऱ्या सर्वपक्षीय प्रतिनिधींची सोमवारी झाली बैठक. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्वपक्षीय प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भूमिका मांडणार. नाशिक शिर्डी रेल्वे मार्ग, अहिल्यानगर पुणे रेल्वे मार्ग या प्रकल्पांनाही आमचा पाठिंबा, पण नाशिक आणि पुणे या दोन औद्योगिक शहरांच्या विकासासाठी, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्तम वाहतुकीच्या व्यवस्थेसाठी, या भागातील विद्यार्थी आणि नोकरदार वर्गांच्या हितासाठी नाशिक पुणे रेल्वे पूर्वीच्या आराखड्याप्रमाणे सरळ मार्गी होणे अत्यंत गरजेचं असल्याचा बैठकीत आळवला सूर. या बैठकीला खासदार राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सदाशिवराव लोखंडे, आमदार शरद सोनावणे, किरण लहामटे, बाबाजी काळे, सत्यजित तांबे, माजी आमदार अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, नीलम अमोल खताळ, उत्कर्षा रूपवते, उदय सांगळे, अजित नवले, कारभारी नवले, बाजीराव दराडे, कपिल पवार, दत्ता ढगे आदींची उपस्थिती. ऑनलाईन माध्यमातून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची हजेरी. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या महाडीबीटी शेतकरी योजनांतर्गत खेड तालुक्यातील लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक शेती अवजारांचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते वाटप. शासनाच्या कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी 80%, ट्रॅक्टरसाठी 1,25,000चे अनुदान, तर ट्रॅक्टर अवजारांसाठी 50% मिळतंय अनुदान. शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आमदार काळे यांनी केले आवाहन. खेड तालुक्यातील 38 शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे आणि 456 ट्रॅक्टर अवजार साहित्याचे झाले वाटप. यावेळी तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे, दिनेश सामंत, मंडळ अधिकारी, कर्मचारी, विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर वितरक आणि शेती अवजार विक्रेत्यांसह लाभार्थी शेतकऱ्यांची उपस्थिती. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज आणि श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर येथे स्नेह मेळावा संपन्न. हबप अक्षय महाराज भोसले, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या हस्ते उद्घाटन. रील स्टार सूरज चव्हाण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण. 4 दिवसांच्या स्नेह समारंभ काळात दत्तात्रय मारुती आढाव कला दालनाचा चतुर्थ वर्धापन दिन. परदेशी भाषा अभ्यास वर्ग शुभारंभ. स्पर्धा परीक्षा वाचन कक्षाचे उद्घाटन. संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, उपाध्यक्ष पांडुरंग कुराडे, सचिव अजित वडगावकर, डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, योगेंद्र कुराडे आदींची उपस्थिती. महिनाभरापूर्वी झालेल्या प्रेमविवाहानंतर 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून संपवली जीवनयात्रा. ओंकार कालिदास लेंडवे, वय वर्ष 21, राहणार राक्षेवाडी, मूळ सोलापूर. नवरा बायको मधील भांडणानंतर मृत्यूला कवटाळलं. नवरा बायकोतील वादातून तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज. खेड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरून 73 वर्षीय अपंग वृद्धाला ओळखीच्या दोघांनी रिक्षात बसून राक्षेवाडी गावातील बाह्यवळणाच्या पुलाखाली नेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. समता नगर येथील देवराम बाबूराव हुंडारे, वय 73 यांची फिर्याद. देवराम हुंडारे यांच्या फिर्यादीवरून संतोष शंकर पोखरकर, राहणार समतानगर, आणि अमोल गौतम गायकवाड, राहणार पांगरी यांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात फिर्याद. आरोपींनी वृद्धाच्या गळ्यातील 1.25 लाखाहून अधिक किमतीची सोनसाखळी हिसकावून काढला पळ. खेड पोलिसात गुन्ह्याची नोंद. चाकणच्या गोल्डन चौकात रात्री 11:30च्या सुमारास लोखंडी कोयता नाचवणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. मयूर सुनील मेटे, वय वर्ष 31, राहणार शनी मंदिराजवळ, चाकण, याला बजावले समजपत्र. उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. सार्वजनिक ठिकाणी धारदार लोखंडी कोयता, हत्यार बेकायदेशीर बाळगून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशाचं केलं उल्लंघन. पाईटच्या करंडे वस्ती येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याचा मृत्यू. सोमवारी 7:15 वाजता घडली घटना. ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने ठोकली धूम.
बिबट्याचा वावर वाढल्याने वन विभागाने तात्काळ पिंजरे बसवावे. बिबट आतापर्यंत भटक्या कुत्र्यांवर हल्ला करत, मात्र शिकारीसाठी तो आता शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचला. वन विभागाने दखल घेण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर यांची मागणी.